हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचे स्वागत। तर आजची आपली रेसिपी असणार आहे मसूर पुलाव। तर आता त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। बासमती तांदूळ, मसूर 4 ते 5 तास भिजवलेला होता, उभा कांदा, मटार, टोमॅटो, शिमला, बटाटा, अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता। आता आपण फोडणी करून घेऊया। त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी मोहरी आणि जिरे घालून घेतलेलं आहे आणि आता सोबतच कढीपत्ताही घालून घेतलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि आता लगेच यामध्ये मी कांदाही घालून घेत आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। यामध्ये आता मी लाल तिखट, हळद, चटपट मसाला, बिर्याणी मसाला आणि काळा मसाला आता हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता आपण यामध्ये व्हेजेस घालून घेऊया। यामध्ये मी टोमॅटो, शिमला मिरची, मटार, बटाटे आणि थोडीशी कोथिंबीर हे घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हा मसाला पूर्ण व्हेजेसला लागला पाहिजे। आणि आता यामध्ये भिजवलेले अख्खा मसूर आणि तांदूळही घालून घेत आहे। आता हेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये गरम पाणी घालून घेत आहे। जास्त पाणी घातलं तर आपला पुलाव सॉगी होतो। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आपला पुलाव इथे 4 ते 5 मिनिटांमध्ये रेडी झालेला आहे। आता आपण हा सर्व करण्यासाठी घेऊया। हा मसूर पुलाव घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवीन रेसिपीसाठी वर्ल्ड ऑफ राधाला सबस्क्राईब करा।